श्री गणेशाय नमः. लेण्यांद्रीच्या गिरिजात्मजाची कहाणी ऐका. महान पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी एका रात्रीतून या लेण्यांचे शिल्प तयार केले. या लेण्याचे सध्याचे नाव लेण्यांद्री. याचा शाब्दिक अर्थ असा आहे, डोंगरातील गुहा. हे मराठीतील लेणा म्हणजे गुहा आणि संस्कृतमध्ये आद्री म्हणजे डोंगर किंवा दगड यावरून आले आहे. पार्वतीचे दुसरे रूप गिरिजा यांनी या गुहेमध्ये तपश्चर्या केली होती. त्या गुहेत पार्वतीने गणेश मूर्तीचा अभिषेक केला. इथली मूर्ती वेगळी नाही, गुहेच्या दगडी भिंतीवरती कोरलेली आहे. पूर्वी मूर्ती चिलखतीने झाकलेली असायची. आता चिलखत पडल्याने गिरिजात्मजाची मान डावीकडे वळलेली मूर्ती दिसते. त्यामुळे मूर्तीचा एकच डोळा दिसतो. विनायकाला आपला मुलगा व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्यांद्रीच्या गुहेत 12 वर्ष तपश्चर्या केली. गणपतीने प्रसन्न होऊन तिला हवे ते वरदान दिले. एका भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वतीने तिच्या अंगावरील खरडा काढून त्यात तेल आणि मलम मिसळून श्री गणेशाची मूर्ती तयार केली. ती त्या मूर्तीची पूजा करत होती. अचानक ती मूर्ती जिवंत झाली आणि तिने पार्वतीला सांगितले की तिच्या इच्छेनुसार त्याने तिच्या घरी अवतार घेतला आहे. 11व्या दिवशी त्याचे नाव श्री गणेश ठेवले गेले. म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती. भगवान शिवशंकरांनी त्याला वरदान दिले की जो कोणी काम सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे नामस्मरण करेल तो कार्य यशस्वी पूर्ण करेल. श्री गणेश लेण्यांद्री येथे 15 वर्ष वाढला. आपला मृत्यू गणेशाच्या हातात आहे हे माहीत असलेल्या राक्षस राजा सिंधूने लेण्यांद्रीवर श्री गणेशाचा वध करण्यासाठी क्रूर बालासूर, वयोमासूर, क्षेमासूर, कुशलसूर इत्यादी राक्षसांना पाठविले. त्याऐवजी श्री गणेशाने बालपणीच या सर्व राक्षसांचा वध केला. त्या ठिकाणी गणपतीने अनेक बलेही केले. त्यामुळे लेण्यांद्रीला पवित्र स्थान मानले जाते.